Hello students, in today's lecture we are going to see the operations such as BCD addition, BCD subtraction. म्हणजे जर आपल्याला BCD नंबर्सची ॲडिशन करायची आहे, सबस्ट्रॅक्शन करायची तर ती कशी करायची ते आज आपण बघणार आहे. दॅट इज वी नो दॅट मायक्रोप्रोसेसर परफॉर्म ऑल द अरिथमेटिक ऑपरेशन्स ऑन बायनरी दॅट इज हेक्साडेसिमल नंबर. म्हणजे आपलं मायक्रोप्रोसेसर सगळ्या हेक्स नंबरवर काय करत असतो, वर्क होत असतं. अरिथमेटिक ऑपरेशन्स कॅन बी परफॉर्मिंग ऑन BCD नंबर बट नॉट डायरेक्टली. म्हणजे आपण BCD नंबर्सचं सुद्धा अरिथमेटिक ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो आहे, पण ते डायरेक्टली नसते. डायरेक्टली BCD नंबर्स करू शकत नाही आपण. ते हेक्स नंबरच आपण ॲड करतो आहे आणि त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन घेऊन रिझल्ट आपला BCDमध्ये फॉर्म करतो आहे. ओके, सपोज यू वॉन्ट टू ॲड टू BCD नंबर्स दॅट इज 84 and 28, then you will get the result ACH which is wrong. म्हणजे रॉंग रिझल्ट म्हणजे काय, तो करेक्ट BCD नंबर नाही आहे ह्याचा 84 and 28 ॲड केल्यानंतर. सो टू गेट अ करेक्ट रिझल्ट इन BCD यू हॅव टू यूज द इन्स्ट्रक्शन DAA, डायरेक्ट ॲडजस्ट ॲक्युमुलेटर, फॉर BCD ॲडिशन, आणि DAS, डायरेक्ट ॲडजस्ट म्हणजे आफ्टर सबस्ट्रॅक्शन, फॉर BCD सबस्ट्रॅक्शन. म्हणजे तुम्हाला DAA आणि DAS ह्या दोन इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या तुम्हाला तुमचा आलेला रिझल्ट BCDमध्ये करेक्ट करायचा आफ्टर ॲडिशन आणि आफ्टर सबस्ट्रॅक्शन तुम्ही यूज करू शकता. नाव इन अबो एक्झाम्पल द रिझल्ट ऑफ द ॲडिशन इज ACH विच इज कन्वर्टेड इंटू 112 इन डेसिमल बाय यूजिंग DAA इन्स्ट्रक्शन. म्हणजे जो तुमचा ACH रिझल्ट आला होता इन हेक्स तो तुम्हाला BCDमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. that is 112 in decimal by using DAA instruction immediately after add instruction. देन आता फर्स्ट केस बघूया आपण. ॲडिशन बघायचे BCD नंबर्सची. त्यात पहिला काय 2 8 बिट BCD नंबर्स आहेत त्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. आता फर्स्ट BCD नंबर 1 84H आहे असं आपण म्हणूया, आणि नंबर 2 ॲज अ 28H आहे असं आपण म्हणूया. देन त्यासाठी प्रोग्राम बघा. पहिला डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन, देन जो काय आपला MSB काउंटर आहे तो त्याला 0नी लोड करायचा. त्यानंतर फर्स्ट BCD नंबर ॲक्युमुलेटरमध्ये AL रजिस्टरमध्ये घ्यायचा. सेकंड BCD नंबर AL बरोबर ॲड करायचा, ॲडजस्ट करायचा रिझल्ट इन अ करेक्ट BCD फॉर्म. देन नेक्स्ट काय, रिझल्ट आपला 8 बिटपेक्षा जास्त आहे का ते चेक करायचं. जर जास्त नसेल तर काय करायचं, रिझल्ट स्टोअर करायचा, आणि जर जास्त असेल तर आपला MSB काउंटर जो आहे तो इन्क्रीमेंट करायला लागणार आहे. देन स्टॉप. देन प्रोग्राम बघूया आपण ॲडिशन ऑफ 8 बिट BCD नंबरसाठी. पहिला काय लागणार आहे तुम्हाला, नंबर 1 आणि नंबर 2 हे डेटा सेगमेंटमध्ये बघा. नंबर 1 आणि नंबर 2 जे आहेत ते तुम्ही काय केलेत, तुमचे 8 बिटच्या नंबरशी तुम्ही डील करताय म्हणून बाईट टाईपचं म्हणजे कीवर्ड यूज केला आहे, दॅट इज DB. 84H पहिला नंबर डिक्लेअर केला, नंबर 2 28H डिक्लेअर केला. ओके, देन रिझल्ट LSB DB, तो दोन आपण रिझल्ट व्हेरिएबल डिक्लेअर केले, दॅट इज रिझल्ट LSB आणि रिझल्ट MSB. ते पण कुठले बाईट टाईपचेच आहेत आणि सुरुवातीला ते 0ला इनिशियलाइज केलेले आहेत. देन कोड सेगमेंटमध्ये जर तुम्ही बघितला तर फर्स्ट काय आहे बघा, डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन आहे, दॅट इज मूव AX @डेटा आणि मूव DS AX. त्याच्यानंतर नंबर 1 जो आहे तो तुम्ही काय केला, ॲक्युमुलेटरमध्ये घेतला बघा, AL रजिस्टरमध्ये घेतला. देन ॲड AL नंबर 2, म्हणजे ALची कंटेंट्स आणि नंबर 2 हे दोघांचे कंटेंट्स काय केलो आपण, ॲड केलो. मग ॲडिशन करून आलेला जो रिझल्ट असणार आहे त्याला करेक्ट BCD नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी DAA ही इन्स्ट्रक्शन यूज केली, दॅट इज ॲडजस्ट रिझल्ट इंटू करेक्ट BCD. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला आपला रिझल्ट 8 बिट आहे का त्याच्यापेक्षा जास्त आहे हे चेक करायला पाहिजे ना. दॅट इज इफ रिझल्ट इज ग्रेटर दॅन 8 बिट ऑर नॉट. देन ते चेक करण्यासाठी आपण काय करणार, कॅरी फ्लॅग जनरेट झाला आहे की नाही ते चेक करणार. जर कॅरी फ्लॅग जनरेट झाला नसेल तर 8 बिटपेक्षा तुमचा रिझल्ट कमी असणार आहे, म्हणून तुम्ही डायरेक्टली काय करायचं, रिझल्ट स्टोअर करायचा आणि एंड व्हायचं. मग तेच तिथं दिलं आहे बघा, जम्प इफ नॉट कॅरी गो टू डाऊन. मग डाऊनला DN, दॅट इज डाऊन. DNला काय आहे बघा, मूव रिझल्ट LSB AL, म्हणजे फक्त 8 बिटचाच तुमचा रिझल्ट असणार आहे, त्यामुळे ALचे कंटेंट रिझल्ट LSBमध्ये स्टोअर करायचं आणि तुम्ही तिथं स्टॉप करणार आहे. आणि जर कॅरी जनरेट झाला असेल तर तुमचा जो काही रिझल्ट MSB काउंटर आहे त्याला इन्क्रीमेंट करायला लागणार आहे,
आणि देन तुम्हाला जो काही ए एलमधले कंटेंट्स आहेत ते रिझल्ट एल एस बीला मूव्ह करायला लागणार आहे अँड देन स्टॉप. लक्षात आलं आहे. फक्त एक ॲडिशनल इन्स्ट्रक्शन इथे यूज केली आपण. ॲडिशनचाच प्रोग्राम आहे हा. फक्त इथं काय आपला जो आलेला रिझल्ट आहे तो करेक्ट BCD फॉर्ममध्ये आणण्यासाठी DAA ही इन्स्ट्रक्शन आपण यूज करतो आहे. देन in above program, after the execution of add instruction, the result will be AC in AL. But when DA instruction will get executed, the result will be adjusted to correct BCD result as a 112, where LSB of the result, that is 12, will be stored at a variable result LSB and 01 at a result MSB. म्हणजे जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम एक्झिक्यूट कराल त्यावेळेला तुमचं करेक्ट BCD रिझल्ट जो आहे तो 112 येईल. त्यातला जो लोअर 12 आहे, लोअर बाईट जो आहे 12, तो तुम्ही कुठं स्टोअर करणार आहे इंटू रिझल्ट LSB. आणि हायर बाईट जो आहे 01 तो तुम्ही काय करणार आहे रिझल्ट MSBला स्टोअर करणार आहे. दिस रिझल्ट कॅन बी चेक्ड बाय डिबगिंग द अबोव प्रोग्राम. देन आता आपण 8 बिटशी डील केला. तर आता नेक्स्ट काय 16 बिटशी. म्हणजे आपल्याला जर 16 बिट BCD नंबरची ॲडिशन करायची झाली तर त्याला काय करणार. DA इन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती आहे की यूज करतो आहे आपण. फक्त ALसाठी वर्क होते ती. सो इन ॲडिशन ऑफ 2 16 बिट BCD नंबर्स, ॲड अँड DA instruction must be used 2 times for LSB and MSB addition of BCD numbers as given in a following program. म्हणजे आपल्याला माहिती आहे DA इन्स्ट्रक्शन कशासाठी आहे, फक्त AL म्हणजे 8 बिट रजिस्टरसाठीच आपल्याला DA इन्स्ट्रक्शन अवेलेबल आहे. माझा 16 बिट नंबर आहे, BCD नंबर्स आहेत, मग त्याची ॲडिशन आणि ते डेसिमलमध्ये करेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, ॲड आणि DA इन्स्ट्रक्शन 2 वेळा यूज करायला लागणार आहे फॉर LSB आणि MSB ॲडिशन ऑफ BCD नंबर्स. देन फर्स्ट बघा, इनिशियलाइज डेटा सेगमेंट अँड MSB बाईट काउंटर विथ 0. Load lower order byte of first 16-bit BCD number. Add lower byte of first BCD number with lower byte of second BCD number. म्हणजे काय करायचं आहे, पहिला तुम्हाला डेटा सेगमेंट इनिशियलाइज करायचा आहे, एक MSB काउंटर 0ने इनिशियलाइज करायचा आहे. जो काही तुमचा फर्स्ट 16 बिट नंबर आहे त्याचा जो लोअर बाईट आहे तो लोड करून घ्यायचा. देन तुमचा तो फर्स्ट बाईटचा लोअर बाईट आणि सेकंड बाईटचा लोअर बाईट दोघांची काय करायची ॲडिशन करायची. ॲडिशन झाल्यानंतर त्याला करेक्ट BCD रिझल्टमध्ये ॲडजस्ट करायचं आणि रिझल्ट जो असतो तो स्टोअर करायचा इन अ लोअर बाईट. देन हायर बाईट लोड करायचं फर्स्ट नंबरचं. देन सेकंड नंबरचा हायर बाईट आणि फर्स्ट नंबरचा हायर बाईट यांची ॲडिशन करायची. देन तो आलेला रिझल्ट असतो त्याला करेक्ट BCD फॉर्ममध्ये आणायचं आणि तो जो रिझल्ट असणार आहे तो हायर बाईटची ॲडिशन असणार आहे. मग तो रिझल्ट ग्रेटर दॅन 16 आहे का हे चेक करायचं. देन ग्रेटर दॅन 16 नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तिथं स्टॉप करायचं आहे. आणि जर ग्रेटर दॅन 16 असेल तर आपल्याला MSB काउंटरला काय करायला लागणार आहे इन्क्रीमेंट करायला लागणार आहे. देन प्रोग्राम बघूया आपण. नंबर 1 आपण घेतला आहे बघा वर्ड टाईपचा, दॅट इज 16 बिट नंबर 9999H. आणि नंबर 2 तो पण वर्ड टाईपचा आहे, दॅट इज 9999H. 16 बिट BCD नंबर्स आहेत हे. देन रिझल्ट LSW आणि रिझल्ट MSB हे जे आहेत हे आपण काय केलं रिझल्ट व्हेरिएबल्स डिक्लेअर केलं. देन मूव AX @data आणि मूव DS AX हे जे कोड सेगमेंटमधले फर्स्ट 2 इन्स्ट्रक्शन्स आहेत ते डेटा सेगमेंट इनिशियलायझेशनसाठी यूज केले आहेत. देन ॲक्युमुलेटरमध्ये तुम्ही काय करणार बाईट PTR नंबर 1 म्हणजे जो फर्स्ट नंबर आहे तुमचा BCD नंबर तो काय करणार आहे तुम्ही ALमध्ये घेणार आहे. देन ॲड करणार आहे ALचे कंटेंट्स विथ द बाईट PTR नंबर 2. म्हणजे जो काय तुमचा सेकंड नंबर आहे त्याचा लोअर बाईट आणि ह्याचा लोअर बाईट तुम्ही काय करणार आहे ॲड करणार आहे. ते ॲड झाल्यानंतर DAA इन्स्ट्रक्शन यूज करणार जेणेकरून तुमचा रिझल्ट करेक्ट BCD फॉर्ममध्ये येईल. आणि आलेला रिझल्ट कुठं असणार आहे ALमध्ये असणार आहे आणि तो ALचा रिझल्ट आपण आपल्या ह्याला मूव करायला पाहिजे. मूव बाईट PTR रिझल्ट LSW AL म्हणजे ALचे कंटेंट्स तुम्ही रिझल्ट LSWला काय केला स्टोअर केला. देन मूव AL बाईट PTR नंबर 1+1 म्हणजे नंबर 1 जो आहे
तो 16 बीट आहे ना. पहिला जे बाईट होतं ते आपण घेतलो आणि नंबर 1+1चे जे कंटेंट्स असणार आहेत ते हायर बाईटचं असणार आहे ना. मग तो हायर बाईट तुम्ही एलमध्ये घेतला. देन सिमिलरली तुम्ही काय केला, जो काय आधीच लोअर बाईटपासून कॅरी आला आहे का हे पण चेक करायला पाहिजे आपल्याला. आता नुसतं ॲड इन्स्ट्रक्शन यूज करून चाललं का नाही, ॲड विथ कॅरी करायला पाहिजे. म्हणजे आधीचा जो लोअर बाईट होता त्याच्यापासून जर कॅरी जनरेट झाला असा तर तो पण ह्या हायर बाईट रिझल्टमध्ये ॲड होऊनच यायला पाहिजे. दॅट इज ADC, ॲड विथ कॅरी, ॲक्युमुलेटरचे कंटेंट्स आणि जो काय हायर बाईट आहे तुमचा सेकंड नंबरचा तो कोण पॉईंट करणार आहे, बाईट PTR नंबर 2+1. ते म्हणजे तुमचा फर्स्ट नंबरचा हायर बाईट, सेकंड नंबरचा हायर बाईट आणि प्लस कॅरी हे सगळ्यांची काय होणार आहे, तुमची ॲडिशन होणार आहे. ते ॲडिशन झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, तो आलेल्या रिझल्टला BCD नंबरमध्ये कन्वर्ट करायचं काम कोणाचं आहे, DAA इन्स्ट्रक्शनचं. देन तुमचा जो काही रिझल्ट आहे तो तुम्ही काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. दॅट इज रिझल्ट LSW+1 AL मूव्ह करायचं आहे. ALचे कंटेंट्स रिझल्ट LSW+1ला मूव्ह करायचं आहे. तर स्टोअर केला तुम्ही रिझल्ट. मग कॅरी जनरेट झाला आहे की नाही हे चेक करायचं. कॅरी जर जनरेट झाला नसेल तर तुमचा रिझल्ट काय प्रॉपर फिट झाला आहे त्याच्यामध्ये. देन जर कॅरी जनरेट झाला असेल तर काय करणार आहे तुम्ही, तुमचा जो काय MSB काउंटर आहे, दॅट इज रिझल्ट MSB काउंटर, तो इन्क्रीमेंट बाय 1 करणार आहे. अदरवाईज तुम्ही काय करणार आहे, स्टॉप करणार आहे. मग आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम द रिझल्ट विल बी 19998 वेअर यू विल फाइंड 9998 in a result LSW and 01 in a result MSB. ओके. म्हणजे जे काय लोअर जे तुमचं आहेत कंटेंट्स 9998 हे तुमचे काय असणार आहेत, रिझल्ट LSWमध्ये असणार आहेत, तो 16 बीट नंबर. आणि जो काही 1 आहे तो काय तुमचा रिझल्ट MSBमध्ये असणार आहे. देन नेक्स्ट बघूया आपण. आता ॲडिशन बघितली. सिमिलरली वी विल गो फॉर दी सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 8-बीट BCD नंबर्स. आता आपल्याला फर्स्ट काय करायला पाहिजे, 2 नंबर्स अज्युम करायला पाहिजे. दॅट इज नंबर 1 = 85H आणि नंबर 2 काय घेतलं आपण 57H. ह्या दोघांचे आपल्याला काय करायचे, सबस्ट्रॅक्शन करायची आहे. पहिला कोड्स डेटा सेगमेंट इनिशियलाइज करून घ्यायचा. देन फर्स्ट BCD नंबर जो आहे तो लोड करून घ्यायला पाहिजे. जो सेकंड BCD नंबर आहे तो फर्स्टमधून सबस्ट्रॅक्ट करायचं आणि जो काय आलेला रिझल्ट आहे त्याला करेक्ट BCD फॉर्ममध्ये ॲडजस्ट करायचं आणि देन स्टोअर द रिझल्ट. देन बघा प्रोग्राम. आता मी इथे एक मेमरी मॉडेल डिक्लेअर केलं आहे. तर डॉट डेटा नंबर 1 आणि नंबर 2 हे दोन म्हणजे 8 बिटचे व्हेरिएबल्स आहेत ना. मग 8 बिटसाठी तुम्ही काय करणार आहे, DB हे कीवर्ड यूज करणार आहे आणि त्याला सुरुवातीला 85 आणि 57ला इनिशियलाइज केलं आहे. बघा इथं जो काय तुमचा रिझल्ट व्हेरिएबल आहे तो पण बाईट टाईपचाच डिक्लेअर केला आहे आणि त्याला 0नी सुरुवातीला इनिशियलाइज केलेलं आहे. देन इन कोड सेगमेंट फर्स्ट 2 इन्स्ट्रक्शन्स आर डीलिंग विथ दी इनिशियलायझेशन ऑफ डेटा सेगमेंट. देन मूव AL, नंबर 1 हे काय करणार आहे, नंबर 1 जो आहे तुमचं 85H तो ॲक्युमुलेटरमध्ये दॅट इज AL रजिस्टरमध्ये घेणार आहे. देन सबस्ट्रॅक्ट AL, नंबर 2 म्हणजे जे काय नंबर 2 आहे तो तुमच्या ALच्या कंटेंट्समधून सबस्ट्रॅक्ट करायचा आणि जो काय रिझल्ट आलेला आहे तो काय करायचा, आपल्याला करेक्ट BCD फॉर्ममध्ये ॲडजस्ट करायला पाहिजे. आणि सबस्ट्रॅक्शन करून आलेला रिझल्ट करेक्ट BCD फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी इन्स्ट्रक्शन कोणते, दॅट इज DAS. ही काय करणार आहे, तुमचा रिझल्ट करेक्ट BCD फॉर्ममध्ये ॲडजस्ट करणार आहे. देन मूव रिझल्ट, AL म्हणजे जो काय आलेला रिझल्ट असणार आहे तुमचा ॲक्युमुलेटरमधला तो रिझल्ट व्हेरिएबलला स्टोअर करायचा आणि देन स्टॉप. Then in this program, after the execution of the subtraction instruction, the result will be 2E in accumulator. But when DAS instruction gets executed, the result will be adjusted to correct BCD result as 28 in AL. म्हणजे तुम्ही आता 2 BCD नंबर सबस्ट्रॅक्ट करायला लागला, 85 आणि 57. त्याचा रिझल्ट काय आला तुमचा 2E आला आफ्टर सबस्ट्रॅक्शन इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर. पण तो करेक्ट BCD नंबर नाही आहे ना. मग त्यासाठी तुम्ही DAS ही इन्स्ट्रक्शन यूज केला जेणेकरून तुमचा आलेला रिझल्ट करेक्ट BCD फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल. आणि तो तुमचा DAS इन्स्ट्रक्शन काय करणार आहे, 2Eला 28 करून तुमचं रिझल्ट आणणार आहे इन अ करेक्ट BCD फॉर्म.
देन नेक्स्ट केस बघा, सबस्ट्रॅक्शन ऑफ 16 बिट BCD टू 16 बिट BCD नंबर्स. आपल्याला माहिती आहे की DAA DAS ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या फक्त काय होतात 8 बिट रजिस्टर्सवरच काय होतात ऑपरेट होतात. म्हणून आपल्याला ज्यावेळेला आपण 16 बिट नंबरशी डील करतोय सबस्ट्रॅक्शन किंवा ॲडिशनसाठी, त्यावेळेला ह्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत DAA DAS ह्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला काय करायला लागतात, 2 वेळा यूज करायला लागतात, 2 टाइम्स. म्हणजे एकदा फॉर LSB आणि एकदा फॉर MSB. सबस्ट्रॅक्शनसाठी आपल्याला तो यूज करायला लागतोय. ओके. देन बघा अल्गोरिदम बघा 16 बिट BCD नंबरच्या सबस्ट्रॅक्शनसाठी. फर्स्ट इनिशियलायझेशन ऑफ डेटा सेगमेंट. पहिला लोअर म्हणजे जो आपला फर्स्ट नंबर आहे त्याचा कधी लोअर बाईट जो आहे तो घ्यायला पाहिजे, लोड करायला पाहिजे इन ॲक्युमुलेटर. देन जो काही लोअर बाईट ऑफ सेकंड BCD नंबर आहे तो सबस्ट्रॅक्ट करायला लागणार आहे फ्रॉम द फर्स्ट BCD नंबर. त्याच्यानंतर आलेला रिझल्ट जो असणार आहे तो करेक्ट BCD फॉर्ममध्ये ॲडजस्ट करायचा आणि तो रिझल्ट जो आहे तो LSBचा तो स्टोअर करायचा. देन हायर बाईट जे आहे ते लोड करून घ्यायचं फर्स्ट नंबरचं. देन सेकंड नंबरचा जो हायर बाईट आहे तो सबस्ट्रॅक्ट करायचा फ्रॉम द फर्स्ट BCD नंबर. ते म्हणजे त्याच्या फर्स्ट नंबरच्या हायर बाईटमधून सेकंड नंबरचा हायर बाईट काय करायचं आहे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आणि जो काय आलेला रिझल्ट असणार आहे त्या रिझल्टला परत काय करायचं आपण ॲडजस्ट करायचं इन अ करेक्ट BCD फॉर्म. आणि जो रिझल्ट आहे तो काय करायचा स्टोअर करायचा हायर बाईटचा रिझल्ट अँड देन स्टॉप. आता इथं पण बघा नंबर 1 आणि नंबर 2 आता आपले 16 बिट नंबर्स आहेत म्हणून हे वर्ड टाईपचं डिक्लेअर केलेला आहे. फर्स्ट नंबर आहे तो 9000, सेकंड नंबर आहे तो 0999H. रिझल्ट व्हेरिएबलला सुरुवातीला 0ला इनिशियलाइज केलेलं आहे. फर्स्ट 2 इन्स्ट्रक्शन ज्या आहेत कोड सेगमेंटच्या दॅट इज फॉर दी कोड सेगमेंटच्या दोज आर फॉर द डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन. देन तुम्ही मूव AL बाईट PTR नंबर 1 म्हणजे तुम्ही काय करायला लागलाय जे काही तुमचं लोअर बाईट आहे नंबर 1चं ते ॲक्युमुलेटरमध्ये घेतला. देन सबस्ट्रॅक्ट AL बाईट PTR नंबर 2 म्हणजे तुमचं जे काही लोअर बाईट आहे नंबर 2चं ते सबस्ट्रॅक्ट केला फ्रॉम द AL रजिस्टर. मग जो काय आलेला रिझल्ट आहे त्या रिझल्ट तुमचा काय असणार आहे म्हणजे इनकरेक्ट BCD नंबर असणार आहे. मग त्याला करेक्ट BCD नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी DAS ही इन्स्ट्रक्शन यूज केला. देन आलेला जो रिझल्ट आहे करेक्ट BCD रिझल्ट इन ॲक्युमुलेटर तो स्टोअर करायला पाहिजे आपल्या रिझल्ट ह्या व्हेरिएबलला. मग मूव बाईट PTR रिझल्ट AL मग ॲक्युमुलेटरची कंटेंट्स तुमच्या रिझल्ट व्हेरिएबलला गेले. देन आता आपल्याला हायर बाईटची डील करायचं आहे. मग ते कोण दाखवणार बाईट PTR नंबर 1+1 म्हणजे हायर बाईट असणार आहे तिथं. देन मूव AL बाईट PTR नंबर 1+1. आणि आता इथं पहिला जो आपण लोअर बाईटची सबस्ट्रॅक्शन केली आहे त्याच्यापासून बॉरो आला आहे का हे कन्सिडर करायला पाहिजे हायर बाईटची सबस्ट्रॅक्शन करताना. म्हणून SBB इन्स्ट्रक्शन यूज केली आहे बघा. सबस्ट्रॅक्ट विथ बॉरो AL बाईट PTR नंबर 2+1 म्हणजे ALमध्ये कुठले कंटेन आहेत हायर बाईट ऑफ फर्स्ट नंबर आणि हायर बाईट ऑफ सेकंड नंबर सबस्ट्रॅक्ट करणार आहे आपण फ्रॉम द हायर बाईट ऑफ फर्स्ट नंबरमधून अलॉंग विथ द बॉरो. लक्षात आलं आहे. देन त्याच्यानंतर जो काय आलेला रिझल्ट असणार आहे त्याला आपण करेक्ट BCD नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी DAS हे इन्स्ट्रक्शन यूज केली आहे. देन मूव बाईट PTR रिझल्ट +1 AL म्हणजे रिझल्ट +1 करायचा आणि जे काय आलेला हायर बाईटचा रिझल्ट आहे तो स्टोअर करायचा. देन स्टॉप. म्हणजे हा एक प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर आपला जो काही करेक्ट BCD रिझल्ट आहे तो काय असणार आहे 8001 इन अ रिझल्ट व्हेरिएबल. ओके. लक्षात आलं आहे का BCD नंबरची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन सेम आपण जसं ॲडिशन ऑफ आणि सबस्ट्रॅक्शन 8 बिट नंबर 16 बिट नंबर शिकवतो तशीच करायची आहे. पण त्याच्यानंतर एवढंच काय घ्यायचं आहे काळजी की तो इनकरेक्ट BCD नंबर असतो आहे. जर ॲडिशन करत असाल तर DAA इन्स्ट्रक्शन यूज करायची आणि जर सबस्ट्रॅक्शन करत असाल तर DAS इन्स्ट्रक्शन यूज करायची जेणेकरून तुमचा जो काय आलेला रिझल्ट आहे तो करेक्ट BCD फॉर्ममध्ये येईल. देन आपण मल्टिप्लिकेशन ऑफ BCD नंबर आणि डिव्हिजन ऑफ BCD नंबर्स नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आणि आज आपण इथे थांबूया. थँक्यू.